बुलाते हैं। तर आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ बघितला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे भावांनो. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर आपण जरा न वेळ घालवता एडिटिंगला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारे इंटरफेस दिसून जाईल भावांनो. त्यानंतर तुम्हाला फर्स्ट बीटवरती येऊन प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन तुम्हाला काही इमेज सिलेक्ट करायचे भावांनो. मी इमेजला अशा प्रकारे सिलेक्ट करून घेतो आहे. त्यानंतर शेवटच्या बीटपर्यंत त्याला ओढायचं आहे. पुढच्या फिल कंपोजिशन एरिया करायचं आहे. मूव अँड ट्रान्सफर देऊन मिडलमध्ये आणायचं आहे इमेजला अशा प्रकारे काही. त्यानंतर परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन तुम्हाला अशा प्रकारे इमेज ॲड करत घ्यायचे भावांनो. जितके तुम्हाला बीट दिलेले आहे भावांनो तितके तुम्हाला इमेज ॲड करून घ्यायचे. तर मी सर्व जी इमेज भावांनो ते अशा प्रकारे ॲड करून घेतो आहे. तर काय अशा प्रकारे मी सर्व इमेज ॲड करून घेतलेले आहे भावांनो. त्यानंतर तुम्हाला परत फर्स्ट बीटवरती यायचे. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन परत अशा प्रकारे तुम्हाला सर्व जे इमेज घेतले आहे ते डबल अशा प्रकारे तुम्हाला ॲड करून पुढच्या बीटपर्यंत ओढायचे. त्याचा इमेज घ्यायचा त्याच्यावरती यायचं अशा प्रकारे भावांनो. त्यानंतर पुढच्या बीटवरती यायचं. अशा प्रकारे जे ॲड केले होते अगोदर तसेच त्याच्यावरती एक इमेज ॲड करून घ्यायचे भावांनो. काय अशा प्रकारे मी ॲड करून घेतो आहे. तुम्ही पण ॲड करून घ्या. तर मी अशा प्रकारे सर्व जे इमेज भावांनो ते ॲड करून घेतलेले. त्यानंतर तुम्हाला फर्स्ट बीटवरती यायचे परत. त्यानंतर जे पहिले इमेज ॲड केले होते आपण बॅकचे ते अशा प्रकारे यायचे. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटी जाऊन त्याची ऑपेसिटी अशा प्रकारे कमी करून टाकायची भावांनो. 40पर्यंत करून टाकायची. सर्व जे इमेज आहे त्याची अशा प्रकारे इमेजवरती क्लिक करायचं. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीवरती येऊन अशा प्रकारे त्याला 40पर्यंत करून घ्यायचं अशा प्रकारे. परत पुढचा इमेज घ्यायचा त्याला पण ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीवरती येऊन 40पर्यंत करून घ्यायचं आहे. तर तुम्ही अशा प्रकारे 40पर्यंत करून घ्या भावांनो. तर मी अशा प्रकारे सर्व इमेजला ऑपेसिटी त्याची कमी करून टाकलेली आहे भावांनो. त्यानंतर तुम्हाला परत फर्स्ट बीटवरती यायचं. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन तुम्हाला एक ब्रश इफेक्ट देईन भावांनो. तिथे यायचं भावांनो. त्याचा जो पुढचा पार्ट आहे तो कट करायचा पुढच्या बीटवरती येऊन त्याला अशा प्रकारे इथे साईडला अशा प्रकारे क्लिक करायचं आहे भावांनो. त्यानंतर त्याला अशा प्रकारे इथे जो पहिला इमेज घेतला त्याच्या खाली त्याच्या थोडं वरती आणायचं भावांनो. परत त्याच लेअरवरती क्लिक करायचं आपल्याला. त्या लेअरवरती कॉपी करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर परत पुढच्या इमेजवरती पुढच्या बीटवरती यायचं. त्या इमेजच्या त्याला पण अशा प्रकारे इथपर्यंत येऊन त्याचं पुढचं पार्ट कट करून त्याला अशा प्रकारे साईडला क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्याला पण अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचं भावांनो. इमेजच्या वरती आला पाहिजे भावांनो अशा प्रकारे. त्यानंतर परत ती लेअर आपल्याला पुढच्या बीटवरती यायचं पेस्ट करायची. परत पुढचा पार्ट अशा प्रकारे कट करायचा आहे. त्यानंतर परत खाली अशा प्रकारे त्याला ओढून घ्यायचं आहे भावांनो इथे. तर तुम्ही सर्व जे इमेज भावांनो त्यांना अशा प्रकारे तो व्हिडिओ ॲड करून. तर काय अशा प्रकारे मी सर्व जे व्हिडिओ भावांनो तो ॲड करून घेतलेला आहे सर्व इमेजवरती. त्यानंतर त्या दोन इमेजवरती क्लिक करायचं आहे भावांनो अगोदर अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला अशा प्रकारे ग्रुपमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती यायचं. एडिट ग्रुपवरती आल्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती येऊन ॲड इफेक्टमध्ये जायचं तुम्हाला. ॲड इफेक्टमध्ये गेल्यानंतर क्रोमा कीचं ऑप्शन दिसेल भावांनो तुम्हाला तिथे. त्याच्यावरती क्लिक करून त्याला ब्लॅक करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर बॅक यायचं. बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला इमेजवरती क्लिक करायचं आहे. नंतर मूव अँड ट्रान्सफर वाजून त्या इमेजला अशा प्रकारे खाली ओढायचं भावांनो काय अशा प्रकारे. त्यानंतर परत बॅक यायचं आपल्याला. परत तो पुढचा इमेज भावांनो इथे अशा प्रकारे इथे यायचं. इथे आल्यानंतर परत त्या इमेजवरती क्लिक करायचं भावांनो अशा प्रकारे इथे साईडला प्रेस करायचं आहे. परत त्याला ग्रुप करून घ्यायचं आहे अगोदर. त्यानंतर त्याच्यावरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती येऊन त्या ओव्हरले व्हिडिओला आपल्याला ॲड इफेक्टवरती जाऊन तुम्हाला त्याला क्रोमा की ॲड करून घ्यायचं भावांनो अशा प्रकारे त्याला ब्लॅक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक यायचं. परत बॅक आल्यानंतर इमेजवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरवर जायचं आहे. त्याला अशा प्रकारे काही खाली ओढायचं आहे भावांनो इमेजला अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर परत त्या ब्रश इफेक्टवरती क्लिक करून इफेक्टवरती येऊन तो इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा भावांनो अशा प्रकारे. त्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक येऊन तुम्हाला परत ब्रश इफेक्टवरती येऊन त्याला अशा प्रकारे तो इफेक्ट ॲड करायचा आहे अगोदर. त्यानंतर प्रकारे ग्रुप करून टाकायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल. त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे सर्व इमेजला करून घ्या भावांनो. मी ॲड करून घेतो आहे. तर काय अशा प्रकारे तुम्हाला सर्व जे इमेज भावांनो ते अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. त्यानंतर परत फर्स्ट बीटवरती येऊन तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन तुम्हाला अशा प्रकारे एक ओव्हरले व्हिडिओ देईन भावांनो. त्या शेवटच्या बीटपर्यंत यायचं. त्याचं पुढचं पार्ट अगोदर कट करून ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीवर येऊन लाईटन करून त्याला इनर डच अशा प्रकारे करून टाकायचं आहे. त्यानंतर परत तुम्हाला फर्स्ट बीटवरती यायचं. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन त्यानंतर तुम्हाला बॉर्डर पेंजिला ॲड करून तिला शेवटपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. तुम्हाला ज्या ते 3 लेअर दिसतील भावांनो अशा प्रकारे तिच्या साईडला अशा प्रकारे क्लिक करून तिला अशा प्रकारे वरती वाढायचं आहे. परत खाली यायचं भावांनो. त्याची दुसरी लेअर आहे ती अशा प्रकारे तिला पण अशा प्रकारे वरती वाढायचं आहे. परत
त्याच्या खालची लेअर आहे अजून एक इमोजीची, त्याच प्रकारे वरती ओढून घ्यायची. काय अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे भावांनो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया भावांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.